हा सुंदर असा फॉल आहे. या वायनरीचं नाव आहे माउंट हुड वायनरी. तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण द्राक्षाची बाग आहे, शेती आहे. यांची स्पेशालिटी अशी की ते उलटं करून दाखवता. रॉचेस्टरला करतात, पण आता बघू आता इकडे रोहन आम्हाला आज कॉफी कशी बनवायची कॉफी मशीनमध्ये हे दाखवतोय. आमच्या एअरविनला कॉफी आलेलो आम्ही या ठिकाणी सकाळी झालेली आहे. मला सुद्धा कॉफी काही करता येत नव्हती, तर रोहन बोलला की मी तुम्हाला बाबा आज दाखवतो या मशीनमध्ये कशी कॉफी केल्या जाते. तर आता कॉफीसाठी पाणी लागते, तर प्रत्येक मशीन पाणी यूज करते. तर आता पाणी भरून घेतलं आम्ही त्याच्यासाठी. आणि आता पाणी भरल्यानंतर इकडे दाखवा बाबा जवळ येऊन. तर आता हे कॉफीचे पॉट्स आहे, इथं आम्हाला एअरबिन दिलेले. तर हे सगळे स्टारबक्सचे आणि इथले लोकल आहे एक लवासा म्हणून, त्याचे पॉट्स आहेत. मी आता ग्राउंड कॉफी बनवतोय, पाईक प्लेस रोज स्टारबक्सचं जे आहे ते. आणि हे बेसिक एकदम क्युरिकची मशीन आहे ही. याच्यामध्ये असा कॉफी पॉट टाकायचा, त्याच्यानंतर इथं हे छिद्र करते त्याच्यामध्ये. तर बेसिकली आता हे असं हे केलं की त्याच्यामध्ये एक होल झालं आहे. आता ते गरम पाणी त्याच्यामधून सोडेल. आता किती आउन्सेसची पाहिजे बाबा दाखवायचं जवळ. त्याच्यानंतर इथं किती आउन्सेसची पाहिजे, 4 अंश, 6 अंश, 8 अंश, 10 अंश, 12 अंश, तर तेवढ्याची कॉफी तुम्ही बनवू शकता. तर आता जनरली लोक 12 अंशची पितात, बट इंडियामध्ये खूप कमी पित असतात लोक कॉफी, त्याच्यामुळे मी 8 अंशचीच बनवतोय. तर तुम्ही 8 अंश सिलेक्ट केलं. खाली आपण कॉफीचा जो मग आहे तो खाली ठेवून दिलाय, तो मी एकदा धुवून घेतो, कारण की याच्यामधून कॉफीचे ग्रॅन्युल्स थोडेसे पडले त्याच्यामध्ये. आणि बस आता इथे क्युरिकचं बटन आहे वरचं. आता आपण सिलेक्ट केलंय की 8 अंश करायचं आहे आणि हे दाबलं की आता ब्रीव व्हायला सुरू होईल. कॉफीच्या मशीनचा आता तुम्हाला आवाज येत असेल. आता बघू आपण कॉफी कशी होते. तर थोडा वेळ लागतो पाणी गरम होऊन यायसाठी, पण आता पाणी गरम सुरू झालंय तुम्ही बघू शकता. आणि त्या कॉफी पॉड मधून ते पाणी, गरम पाणी जे आहे ते खाली रिन्स होते, त्याच्यामुळे कॉफीचा शॉट असा रेडी होतो. आता 8 अंशचा शॉट रेडी झाल्यानंतर आम्ही दूध आणून ठेवलंय. तर फक्त त्याच्यामध्ये आता दूध गरम करून मिक्स करायचं आहे आणि कॉफी मग आपली रेडी आहे. एका वेळेस किती कॉफी बनते रोहन? याच्यामध्ये 12 अंश पर्यंतची बनते, पण आता मला किती लिटरमध्ये किती होते ते एक्झॅक्टली कॅल्क्युलेशन आठवत नाही आहे. बट आता ही एकदम ब्रूड कॉफी झाली. तर तुम्ही लोक एवढी काळी कॉफी नाही पिणार. अच्छा अच्छा. त्याच्यामुळे आता याचं आपण अर्धा करू आणि दूध मिळून मिक्स करून त्याच्यामध्ये मग 2 कॉफीज रेडी होतील त्याच्यामध्ये. याच्यात जास्त असं कडवटपणा असतो. हा, ही ब्रूड कॉफी आहे. मी अशी कॉफी पितो जर मला प्यायची असेल तर. मी दूध नाही घेत त्याच्यामध्ये. आणि मृणाल पण अशीच कॉफी पिते. बट तुम्ही आता आपण तुमच्यासाठी दूध आणलं तर दूध गरम करू. आपण कॉफी हाऊस मध्ये जातो किंवा जिथे स्टारबक्स वगैरे, तर कॉफी खूप मोठ्या म्हणजे प्रमाणात दिली जाते. त्याचं कारण काय, कारण की इथले लोक कॉफी खूप जास्त कंझ्युम करतात. असं आपण इंडियामध्ये नाही का, आपण कोणी लोक येतात त्यांना सवय असते चहाची की 4 कप चहा, 5 कप चहा, 10 कप चहा घेत आहेत दिवसभराचे. तर हे लोक तसं त्यांचं 1 किंवा 2 कॉफी घेतात दिवसाची. काही लोक असतील इथं पण इंडियाच्या लोकांसारखी 4-4, 5-5 कप कॉफी पित आहे. बट क्वांटिटी साईज आहे आणि तेवढं एक्सपेन्सिव्ह पण आहे इथं. तर जे आधीपासून यांची साईज ठरलेली आहे ते आहे. तर आता हे मी माझ्यासाठी बनवली ही कॉफी, तर मी पूर्ण माझ्यासाठी पिणार. आता आपण तुमच्यासाठी 4 अंशचं सिलेक्ट करू आणि मग मी तुमच्या 2 कॉफीज बनवतो. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही चाललोय मल्टनोवा फॉल्सला. सकाळी रेडी झालो. थोडंसं ग्लुमीच आहे वेदर, बट आम्ही आता निघालोय. बस निघतोच आहे म्हणजे आता. तर आई बसलेली आहे, बाबा आहे, मृणाल बसलेली इकडे. त्याच्यानंतर काय आणि आम्ही आज काय काय करणार आहे तर बघूया आपण. चला, गजानन महाराज की जय, गणपती बाप्पा मोरया. चलो, आता फायनली आम्ही पोहोचलोय. इतका जबरदस्त नजारा होता की त्याच्यामुळे
विसरूनच गेलो की रेकॉर्डिंग सुरू करायला पाहिजे. आता आम्ही पोहोचलो आहे मल्टनोवा फॉल्स. मागे फॉल्स दिसत असेल तुम्हाला. इकडे आम्ही गाडी पार्क केली आहे. बरेच दूर पार्किंग मिळाली आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही आता वॉक करत इकडे आलो आहे. आता आम्ही जाणार आहे तिथं फॉल्सला. तर म्हणाले आपल्यासोबत आई बाबा रेडी आहे. चांगलीच थंडी आहे. त्यांना मी इनर्स घालायला सांगितले होते, थर्मल्स वगैरे जे पण त्यांच्याकडे होते. आणि आता आम्ही नवीन पण घेऊ आज जर कुठं गेलो शॉपिंग वगैरे करायसाठी, कारण की बरीच थंडी आहे. त्यांना मी कानटोप्या पण सांगितल्या होत्या, बट ते विसरले होते. पण मी माझ्या कानटोप्या घेऊन आलो होतो. आता पण ते नाही म्हणत होते की नाही आम्ही कानटोप्या घेत नाही. मी जबरदस्ती त्यांना घ्यायला लावल्या. आणि मी पण जॅकेट घेत नव्हतं, तर मृणालने मला जबरदस्ती जॅकेट घ्यायला लावलं. मी जॅकेट घेतलं इकडे. त्याच्यानंतर आता आम्ही चाललो आहे पुढे. पूर्ण आता वॉक करत जायचं आहे. तर ब्लू स्टार मेमोरियल हायवे आहे हा. तर बस आता आम्ही इथून वॉक करत जाऊ पुढे. असं हा पूर्ण एरिया आहे. एकदम खूपच सुंदर आहे. एकदम पहाडांच्या मध्ये आम्ही. बाबा म्हणताय गोल व्ह्यू घे. खूपच छान आहे. इवन दो सनी नाही आहे आज, तरी खूपच चांगला आहे. तर आता जस्ट आम्ही त्या साईडला क्रॉस करून चाललो आहे. आणि समोर ट्रेन पण जाते आहे, बट त्या साईडला जायसाठी इथून खालनं जावं लागते. पूर्ण आता हायवे क्रॉस करून जायचं आहे आम्हाला. तर इकडे असे लोक सगळ्यांनी गाड्या वगैरे त्यांच्या पार्क केल्या आहे. आणि मृणालला भूक लागली आहे. मृणाल सुरू झाली आहे पहिलेच. दे एक मला पण. म्हणजे फक्त मृणाललाच नाही भूक लागली आहे, मलाही भूक लागली आहे. ठीक आहे. तर आता आम्ही खातो आहे. कुठलं चॉकलेट आहे आपलं? सॉरी कुठलं हाईड अँड सीक आहे. चॉकलेट नाही, बिस्किट. थँक्यू सो मच. तर बाबा त्यांची कानटोपी त्यांच्याकडून पडली. आता आम्ही चाललो आहे रेकॉर्ड. तर असं पूर्ण टनल आहे त्यांनी हायवेच्या खाली बनवलेलं. त्याच्यामधून आम्ही वॉक करत चाललो आहे. आणि समोर ट्रेन चालली आहे. मी दाखवतो तुम्हाला पटकन. खूप मोठी ट्रेन आहे. कदाचित तुम्हाला ट्रेनच्या आवाजामुळे माझा आवाज येणार नाही. खूपच सुंदर नजारा आहे हा. आणि जस्ट याच्या मागे वॉटरफॉल आहे पूर्ण. हे जे पाणी आहे ते त्याच धबधब्याचं आहे जो आम्ही बघायसाठी आलो आहे. त्याचं नाव आहे मल्टनोवा फॉल्स. आम्ही अजून जवळ जाऊन दाखवणार आहे तुम्हाला मी. आम्ही चाललो आहे पुढे. बरेचशी लोकं आली आहे तिथं हा मल्टनोवा फॉल्स बघण्यासाठी. तुम्ही बघू शकता भरपूर गर्दी आहे. त्याच्यानंतर तिथं थोडंसं असं रेस्टॉरंटसारखं आहे आणि विजिटर सेंटर सारखं आहे. आता आम्ही हा ब्रिज क्रॉस करून जाणार आहे. पण खूपच सुंदर आहे. आणि आता थोडं सूर्य दिसतो आहे वर. आय डोंट नो की कॅमेरा किती जस्टिस करते त्याला. बट बस आता आम्ही असं चाललो आहे. आणि बघा काय मस्त आहे हे पूर्ण एरिया हा. इथं रेस्टॉरंट पण आहे म्हणाल, तर आपण बघू शकतो काही खाता येईल का. असा पूर्ण फॉल्स आहे मल्टनोवा फॉल्स. आता आम्ही चाललो आहे वर त्या साईडला. आणि इथं रेस्टॉरंट आहे पूर्ण जबरदस्त असं. तर बघूया आपण आता. आम्ही ऑलमोस्ट पोचलो आहे मल्टनोवा फॉल्सच्या एकदम जवळ. मी तुम्हाला दाखवतो आता सगळा फॉल्स किती मस्त आहे तो. काही बाबा तर ऑलरेडी सुरू होऊन गेले आहे फोटोज काढण्यासाठी. बट खूपच जबरदस्त आहे. आम्ही त्या ब्रिजवर पण जाणार आहे. मी तुम्हाला दाखवतो कोणत्या ब्रिजची गोष्ट करतो आहे. तर बाबा आता फोटोज काढताय आईचे. आणि तो इथं मध्ये जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर आम्ही जाणार आहे. एकदम जवळून दाखवायचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. बरेचसे लोक आले आहेत तिथं, भरपूर गर्दी आहे. बट आता आम्ही छोटीशी जागा पकडून मग पूर्ण फॉल्स दाखवतो मी तुम्हाला. तर आता असा हा सुंदर असा फॉल आहे. खूपच जबरदस्त फॉल आहे. असा हा सुंदर असा फॉल आहे.
आणि आम्ही थोडंसं वॉक करत वर चढत त्या ब्रिजपर्यंत जाणार आहे. आणि असा हा पूर्ण वॉटरफॉल दिसतो आहे. आणि आता पाऊस सुरू झाला त्याच्यामुळे आम्ही आता पटकन निघतो आहे घरी जाण्यासाठी, कारण की पटकन निघतो आहे गाडीकडे, कारण की पाऊस सुरू झाला तर ओलं होऊन जाऊ आणि तब्येत खराब व्हायची चान्सेस आहे. त्याच्यामुळे बघतो आता आम्ही स्टॉप घेतला आहे. हे एक इंडियन रेस्टॉरंट आहे किरपास नावाचं. आम्ही ट्राय नाही केलं याच्या आधी कधी, कारण की पहिल्यांदा पोर्टलँडला मी आणि मृणाल पण आता आम्ही इथे थांबलो आहे. आता इथं आम्ही जेवण करायचा विचार करतो आहे. हा एकदम प्रॉपर हायवेच्या ढाब्यासारखं आहे हे. इकडे या साईडला पूर्ण हायवे आहे आणि त्याच्यानंतर इथं हे छोटंसं असं ढाब्यासारखं रेस्टॉरंट आहे. तर आता आम्ही आज चाललो आहे आणि इथंच जेवण करणार आहे. मी गाडी पार्क केली इथं अशी, आणि मृणाल आई बाबा आहे इथं, आणि या रेस्टॉरंटचं नाव आहे किरपास. आम्ही आता इथं जेवण करू आणि मी तुम्हाला सांगतो इथं चांगलं आहे की नाही. तर आता आत आलो आहे आम्ही. छान असं हे छोटंसं रेस्टॉरंट आहे. हे आहेत ओनर. त्याच्यानंतर इथं आता एकदम इंडियन वाईब येत आहे, कारण की सोनी टी व्ही सुरू आहे, चॅनल सुरू आहे टी व्हीवर. सोनी चेस वगैरे ठेवला आहे त्यांनी इथं. आणि त्याच्यानंतर आता आई रेस्टरूम यूज करते आहे, बाबा रेस्टरूम यूज करून आले. आता जेवण आलं आहे आमचं. आम्ही घेतलं आहे पनीर चिली आणि मृणाल आणि आई दही बल्ला पापडी चाट. बल्ला पापडी चाट घेतला आहे. आईने ऑलरेडी तिची मँगो लस्सी संपवली आहे. त्याचा बस जेवण झालं आता आमचं आणि आता आम्ही निघतो आहे इथून. जातो आहे आता आम्ही ट्रिलियम लेकला, आणि दाखवतो मी तुम्हाला सगळं किती मस्त आहे आजचं जे ट्रिलियम लेकचं डेस्टिनेशन आहे ते. तर बघूया आपण आता. आई बाबाला जाम थंडी वाजते आहे, तर ते तर फुल एकदम जॅकेट्स आणि टोपी वगैरे घालून बसले. तर चला आता निघूया आपण आणि भेटूया डिरेक्टली आता ट्रिलियम लेकला. मला मधातच एक वायनरी दिसली, तिथं आम्ही गाडी पार्क केली आहे. आणि या वायनरीचं नाव आहे माउंट हुड वायनरी. तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण द्राक्षाची बाग आहे, शेती आहे. आणि आता आम्ही चाललो आहे वेलकम टू माउंट हुड वायनरी. इथं लिहिलं आहे, ओपन आहे ते. असं खूप छान असं वायनरी आहे ही. मी आज चाललो आहे, माहीत नाही मला खूप जास्त रेकॉर्ड करता येईल का नाही, बट अशी वायनरी आहे पूर्ण. खूप छान असा व्ह्यू आहे पूर्ण. इथं थांबलो आहे, आई बसली आहे इथं. तर आम्ही आता वाईन टेस्ट करतो आहे. बाबा टेस्ट करत आहे, आई पण थोडी टेस्ट करते आहे. नंतर इकडे म्हणायची काही नाही. आणि तिकडे मागे मळा आहे, मस्त असा व्ह्यू आहे पूर्ण वाईन टेस्टिंगचा. आणि मी ड्राईव्ह करतो तर मी टेस्ट नाही करत आहे. तर बस आता आम्ही झालं आमचं वाईन टेस्टिंग करून. मी तर नाही केली आहे, आई बाबा आणि मृणालने वाईन टेस्ट केली आहे. तर आम्ही चाललो आहे गाडीकडे. मृणालने ऑलरेडी गाडी अनलॉक केली आहे. आता गाडीत बसतो आणि बस चाललो आता आम्ही ट्रिलियम लेकला. थोडं रिमझिम पाऊस सुरू आहे, पण मस्त वातावरण आहे. फक्त आई बाबांना थोडं थंडी वाजते आहे आणि ते बसले त्याच्यामुळे आतमध्ये. मृणालला पण थंडी वाजते, तर गाडीत बसले आता आम्ही बस निघतो इथून आता ट्रिलियम लेकसाठी. तर आता आम्ही पोहोचलो आहे ट्रिलियम लेकला. गाडी जस्ट मागे पार्क केली आणि वॉक करत चाललो आहे पुढे. विसरून गेलो परत मी शूट करायसाठी, कारण की आता आम्हाला मजा येते आहे खूप. आणि शूट करायला लागलो की असं होतं की मग मी त्यांच्याशी नाही बोलत आहे, आई बाबा आणि मृणालची. बट आता आम्ही चाललो आहे वॉक करत. भुरभुर असा थोडासा पाऊस सुरू आहे, त्याच्यामुळे मी जॅकेट घेऊन घेतलं आहे, बट अजून सध्या मला घालायची इच्छा नाही आहे. पण मी तुम्हाला दाखवतो. आता आम्ही असे पुढे चाललो आहे. मृणाल आहे, आई बाबा पुढे आहेत. त्याच्यानंतर लोकांनी इथं गाड्या वगैरे पण पार्क केल्या आहे, पण आम्ही प्रॉपर पार्किंगमध्येच गाडी पार्क केली आहे. 1-2 जणं भेटले आम्हाला, पण खूप जास्त पाऊस आणि आता वेदर असं असल्यामुळे आम्हाला ते ट्रिलियम लेकमध्ये जी माउंट हुडची रिफ्लेक्शन आहे ते दिसणार नाही. तर पण ठीक आहे, तरी आता आम्ही जाऊ पुढे, कारण की हे बघण्यासारखं आहे. तर मी तुम्हाला दाखवतोच आहे. लोक आहेत इथं जे फिरत आहेत. हे आहे भीमताल सारखं आहे. हां, तसंच आहे हे. इथं लोक फिशिंग पण करत आहे आता राईट साईडला. तर आम्ही चाललो आहे पुढे. आणि जे माउंटेन आहे ते तिथं समोर आहे, पण आता इतकं वेदर असं असल्यामुळे ढगं वगैरे आहेत, त्यामुळे आता तिकडे काही दिसत नाही आहे. पूर्ण ते कवर झालेलं आहे माउंटेन. बट या साईडने जाऊ आपण. इकडनं म्हणाल इकडनं व्ह्यू. चल इकडे. चला आई, तू कान टोपी नाही घातली, थंडी आहे. घालून घे, थंडी आहे कारण की.
इकडे असा प्रॉपर डेक बनवला आहे त्यांनी आणि त्या डेकवर आपण उभं राहू आणि फोटोज वगैरे घेता येतील आणि थोडा व्ह्यू पाहता येईल माउंट हुडचा. अशी पूर्ण ही लेक आहे, खूपच सुंदर लेक आहे ही आणि पाऊस सुरू होतो आता जोरात जरा, बट अशी पूर्ण लेक आहे. त्याच्यानंतर थंडी वाजते आहे. मृणालला तर झोप येऊन राहिली आहे फुल झोपेच्या मूडमध्ये दिसते मृणाल. आणि अशी छान अशी लेक आहे पूर्ण, छान आहे. थंडी आहे फक्त तुम्हाला तर खूपच थंडी वाजत असेल कारण की पाण्याच्या जवळ आलो त्यातल्यात एकदम. तर आता आमचा फोटो काढून वगैरे झालं आहे आणि फिरून बघून झालं आहे. तर आता आम्ही वॉक करत चाललो आहे परत. भगवानला खूप थंडी वाजते आहे, त्यांना म्हटलं होतं असे जॅकेट घेऊन घ्या सोबत, पण त्यांनी ऐकलं नाही. सो आता उद्या होपफुली ऐकतील कारण की आज एक्सपिरियन्स आला आहे. मृणालही चालते आहे पुढे आपल्या, थोडं राईटला येऊन ना मृणाल गाड्या. तर असा आता पाऊस सुरूच आहे. आई बाबा मागे आहेत, जोरात पाऊस सुरू होऊन गेला आहे. आता दाखवतो मला, तर पटकन आम्ही गाडीत जाऊन बसणार आहे. पोचलो आम्ही गाडी जाऊन. तर आता आम्ही निघालो आहे ट्रिलियम लेकपासनं. जस्ट गाडी पार्किंगमधून काढतोय आता आणि जाम थंडी वाजते का रे आई? हो थंडी आईला एकदम आणि थंडीवरून आली आहे. सारखा रिमझिम पाणी होतोय त्याच्यामुळे थंडी अजून जास्त वाटते. ठीक आहे, आता रिटर्न हाच आहे का इथला. हे आहे माउंट हुडचा एरिया पूर्ण आणि छान असा आता पाऊस सुरू आहे. आणि बाबा विचारते आपण त्याच रोडनी चाललोय का परत, तर आपण अपोजिट साईडला चाललोय बाबा, त्याच रोडनी नाही चाललोय, पण आपण हायवे तोच घेतोय, पुढे चाललोय आपण. एकदम छान आता पाऊस सुरू आहे. आता एकदम मजा येऊन राहिली एकदम गाडी चालवताना. फक्त एवढंच आहे की पाऊस असल्यामुळे आई बाबांना थंडी वाजते, पण गाडीच्या आतमध्ये आम्ही हीट करून ठेवलंय सगळं, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. आज व्ह्यू लेक छान पाहण्याचा योग आला होता, परंतु सारखंच रिमझिम पाऊस आणि बदली असल्यामुळे तो व्ह्यू लेक आम्हाला दिसू शकला नाही. ट्रिलियम लेक होता तो आणि लेकच्या व्ह्यू पेक्षा त्या लेकमध्ये पूर्ण ते माउंट हुड जो आहे, जे ते माउंटेन आहे त्याचं रिफ्लेक्शन दिसते पूर्ण, ते पाहण्यालायक असते. पण ते एकदम समरमध्ये असते. पण आता आम्ही समरमध्ये ही ट्रिप प्लॅन नव्हतं करू शकणार कारण की आई बाबा ते एक्सटेंड नाही करत त्यांचा स्टे आता, त्याच्यामुळे आम्ही मग आधीच प्लॅन केला हा, कारण की आम्हाला ऑरिगॉनला बघायचं होतं सगळं. आणि परत आम्ही इथून एक दिवस उद्याचा अजून ऑरिगॉनमध्ये आहे. त्याच्यानंतर आम्ही पुढे चाललोय सियाटलला, राहुल दादाकडे. आणि राहुल दादाकडे गेल्यानंतर मेन म्हणजे आई बाबांनी राहुल दादाच्या दोन्ही मुलांना अजून बघितलं नाही आहे. मी पहिल्या मुलाला बघितलं आहे झिवलं, बट त्याच्या दुसऱ्या मुलाला मी अजून बघितलं नाही आहे, मी भेटलो नाही आहे त्याला. तर ते एक रिझन होतं सिएटल जायसाठी. आणि त्याच्यामध्ये अण्णा आजी म्हणजेच राहुल दादाचे आई वडील सुद्धा US आलेले आहेत, ते सिएटलला थांबलेले आहेत. तर मग आमची त्यांच्यासोबतही भेट होऊन जाईल US मध्ये. मी तरी पर्सनली 5 वर्ष झाले मी अजून इंडिया गेलो नाही आहे, त्याच्यामुळे अण्णा आजीला मी भेटलो नाही आहे. तर माझी त्यांच्यासोबत भेट होईल. आई बाबांची तर जस्ट भेट झाली होती त्यांच्याशी आत्ता. तर आता अचानक आम्हाला रस्त्यामध्ये डेअरी क्वीन दिसलं. तर रॉचेस्टरमध्ये मी आणि माझे फ्रेंड्स नेहमी जायचो डेअरी क्वीनला. आणि डेअरी क्वीन मृणाल तू पण बॉस्टनमध्ये आय गेस खूप वेळा ट्राय केलेला आहे. तर एकदम याचं फेवरेट आहे आमचं एक आईस्क्रीम, ऑरिओ ब्लिझर्ड, राईट. तर ते वाला आईस्क्रीम आता आम्ही ट्राय करणार आहे आणि परत आई बाबांना पण ट्राय करवतो. तर आता आम्ही त्याच्या ड्राईव्ह थ्रू मध्ये आलोय, मधातच थांबलो आता. तर इथं आता मृणाल दाखवील तुम्हाला एकच मिनिटामध्ये की ड्राईव्ह थ्रू मध्ये कसं ऑर्डर करतात किंवा कसं आहे इथलं ड्राईव्ह थ्रू डेअरी क्वीनचं. तर इथं आता त्यांचा बोर्ड आहे, तिथं त्यांनी सगळे त्यांचे जे पण गोष्टी मिळतात त्यांच्या इथं, जे पण आयटम्स आहे त्यांचे, बर्गर्स म्हणा, ड्रिंक्स म्हणा, कुठले आईस्क्रीम्स असतील, काही असतील, ते सगळं. आणि ब्लिझर्ड जे आहे त्यांचं असं लिहिलेलं मेन्यूवर, आय डोंट नो कॅमेरामध्ये दिसतंय का तुम्हाला, पण ते त्यांचं सगळ्यात जास्त
आवडते मला. मी त्याच्या व्यतिरिक्त अजून काही ट्राय पण नाही केलंय, बट ब्लिझर्डमध्ये पण ऑरिओ ब्लिझर्ड मला सगळ्यात जास्त आवडते. तर आता आम्ही तेच घेणार आहे. तेच आणि करायचंय order का करतोय. दुसरं ट्राय करायचंय मग आता? नाही तेच करू ट्राय, कारण की चुकीचं ठीक नाही आहे. झालं पाहिजे. की मी ऑर्डर करतोय मी आता. Hi, welcome to Dairy Queen. You can order whenever you're ready. Hey, hi. Do you have Oreo Blizzard? Oreo, yeah. Small. Can we do 2 small? Too small, Okay. right? Yeah, 2 smalls. That's it. All right, I'll have this order for you. All right. Thank you so much. I'll see you there. तर आता आम्ही ऑर्डर केलंय आणि आता इथे ड्राईव्ह थ्रूच्या खिडकीमध्ये आम्हाला ती दोन्ही स्मॉल आईस्क्रीम देईल आणि जस्ट आम्हाला पेमेंट करायचं त्याचं आणि मग बस झालं. आम्ही निघून जाऊ ऑन द वेज लगेच. जास्त वेळचं हॉल्ट घ्यायची गरज नाही पडणार आम्हाला. तर आता आम्ही आलोय इथल्या खिडकीजवळ. इथून आता पटकन ती काढून देईल आम्हाला आणि पेमेंट करू आम्ही मग. तर आम्ही फोन काढला माझा, घेऊन आली की ती पेमेंट करते. आता आय गेस आमच्या समोरच्याची ऑर्डर जी आहे ती खराब झाली होती. Yeah. Can I do Apple Pay? Thank you. No, I'm fine with this. यांची स्पेशालिटी अशी की ते उलटं करून दाखवता. रॉचेस्टरला करतात, पण आता बघू आता इथे करतात. Oh, thank you so much. I just saying. Can we get the leads as well? Yes. थांबा एक. नाही 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 राहू द्या ते. अच्छा ते- Thank you so ते- much. Can we get some paper towels? Paper Napkins? towels or napkins? Yeah. Thank you so much. Have a good one. राईट. तर आता आम्हाला आमच्या ऑर्डर्स मिळाल्या आहे. चांगलं होतं तो माणूस एकदम. आणि इथं गाडी बाहेर काढायचे पण मॅप्स लावायचे आहेत, त्याच्यामुळे मी फोन कनेक्ट करतो. बस आता निघायचं मग मोना. हम्म. चलायचं आई बाबा. हो चालतं. चलो आता ऑन द वे परत जाऊ आपण आपल्या रोडवर. आता राईड घ्यायचा आहे. थोडा वेट करावं लागेल कारण की गाड्या येत आहेत तिकडनं. दूर आहे ती गाडी, तर आपण काढून घेऊ शकतो. हे आहे ते डेझर्ट आहे आपलं काय एकदम म्हणतो? एकदम चांगलं डेझर्ट आहे ते. दाखवतात असं उलटं करून दाखवतात ते, अच्छा अच्छा. की जर ते खाली पडलं तर ते रिफंड करतील पूर्ण पैसे. हा की बुवा नाही तेवढं ते थंड नाही आहे किंवा तेवढं ते व्यवस्थित बनलेलं नाही आहे. तर आता आईने टेस्ट केलं. विचार म्हणून आई कसं वाटतं. कसं वाटलं तुम्हाला? काय वाटतं आई तुला? आईस्क्रीम मध्ये काय बिस्किट आहे का? हा बिस्किटची टेस्ट आहे. ऑरिओ क्रश केलेले आहे त्याच्यामुळे तुला असं वाटते. लहानपणी कसं आपण जे क्रीम बिस्किट होतो त्याच्या आतलं क्रीम खाण्याचा जास्त इंटरेस्ट होता आणि त्याची चव खूप अलग लागायची. आता ती चव बिस्किट सहित या आईस्क्रीम मध्ये येते आहे. खूप छान असं आईस्क्रीम आणि मला वाटतं त्याच मी खूप जास्त क्रीम बिस्किट्स खायचो लहानपणी आहे. आणि त्याच्याचमुळे मला हे आईस्क्रीम खूप आवडते. तर जेव्हा कधी मला टाइम मिळायचा रॉचेस्टरला मी जायचो डेअरी क्वीनच्या ड्राईव्ह थ्रूला आणि हेच ऑरिओ ब्लिझर्डच ऑर्डर करायचो नेहमी आणि ते घेऊन यायचो. आम्ही घरी पोचलो आहे. जेवण करतोय आता. आई आणि मृणाल गरम करताय किचनमध्ये आहे ते. आम्ही जेवण जे आहे ते पिक केलं आहे एका इंडियन रेस्टॉरंटमधून. राईट. कुठलं इंडियन रेस्टॉरंटचं नाव काय आहे? इंडियन रेस्टॉरंटच नाव आहे त्याचं. फनी इनफ. कारण की ते एक ग्रोसरी स्टोअर होतं प्लस रेस्टॉरंट होतं. राईट. आणि आम्ही ऑर्डर केले आता व्हेज बिर्याणी आणि त्याच्यानंतर गुलाबजामुन घेतले. मुलांना गुलाबजामुन फार आवडतं. आई तिकडे प्लेट्स काढते. बाबा गोळ्या घेत आहेत त्यांच्या. आणि हे सगळं मी जस्ट फेस वॉश करून आलो त्याच्यामुळे ओढलं आहे. मस्त आम्ही कुठला तरी मूवी पाहणार आहे आणि आता जेवायची तयारी करणार आहे. बाबांचा आवाज आला मला जस्ट आता. तो बघू आता बाबा काय म्हणता. काय म्हणता बाबा? पासपोर्ट आपली गाडीतच आहे. पासपोर्ट गाडीमध्ये हां काढून घेतो. ठीक आहे असू ना गाडीत पासपोर्ट काय प्रॉब्लेम? काही नाही ना. हां काही प्रॉब्लेम काय. आम्ही सगळं गरम करून झालं आहे. जेवायला बसलो आहे. बिर्याणी ऑर्डर केलेली आहे आणि मृणालचं फेवरेट गोष्ट आम्ही पाहतो आहे तारक मेहता का उलटा चष्मा. लेटेस्ट एपिसोड चालू आहे.
मजा येते एकदम. आणि त्याच्यानंतर गुलाबजामुन आणलेले आम्ही. तर आता मी आणि बाबा खातोय चिकन बिर्याणी आणि मृणाल आणि आईसाठी पनीर आहे राईट. नाही व्हेज बिर्याणी रॉयल. तर त्याच्यामध्ये पनीर आणि मिक्स व्हेज आहे. मिक्स व्हेज आहे. पनीर आणि बटाटा आहे का. पनीर नाहीये, बटाटा आहे, ब्रॉकली आहे, हो तर पनीर नाहीच आहे. बटाटा, कोबी, गाजर. गाजर. ओके चांगला आहे मग.